सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. सध्या बंधू भगिनींनो, आपण बघितलंच असेल की सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आहे. वारीला सुरुवात झालेली आहे. पालखी सोहळ्यांचं प्रस्थान झालेलं आहे. आणि असं असतानाच ह्या वारीचा जो इतिहास आहे तो अगदी थोडक्यात मी आपल्या पुढे मांडणार आहे. कारण वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तसं तर पुराण कथांमध्ये श्रीकृष्णाने वारी केल्याचा उल्लेख आहे. भगवान शंकराने सुद्धा वारी केल्याचा उल्लेख आपल्या पुराण कथांमध्ये आहे. पण आपण जर बघितलं तर संत नामदेवराय यांनी, आपल्याला माहीत आहे की वारकरी संप्रदायाची स्थापनाच नामदेवरायांनी केलेली आहे. कारण पूर्वीचा जो धर्म होता, म्हणजे हिंदू किंवा आपण ज्याला सनातन धर्म म्हणतो, त्या सनातन धर्मामध्ये सगळ्यांना तो अधिकारच नव्हता. काही विशिष्ट अशा जातींनाच अधिकार असायचा देवदेव करण्याचा किंवा धर्म करण्याचा, आणि बाकी लोकांना मात्र तो अधिकारच नव्हता. कारण त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे संत नामदेवराय यांचं जन्मगाव जे आहे ते नरशी होतं, आणि तिथून जवळच असलेलं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ या ठिकाणी नामदेवराय हे स्वतः कीर्तन करायला उभे राहिले. पण नामदेवराय जेव्हा कीर्तनाला उभे राहिले त्यावेळी त्या ठिकाणच्या कर्मठ लोकांनी त्यांना बाहेर काढलं आणि सांगितलं की तुम्ही स्वतः शिंपी आहात, तर तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला दुसऱ्यांना ज्ञान देण्याचा, दुसऱ्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही, तुम्ही हे करू शकत नाहीत. त्यावेळी मग नामदेवरायांनी ठरवलं की आपल्याला एका अशा धर्माची, अशा संप्रदायाची गरज आहे ज्या ठिकाणी उच्च नीच हा भेदभाव असणारच नाही किंवा तो राहणारच नाही. आणि म्हणून त्या विचारातून वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. त्या काळचे समकालीन सगळे संत एकत्र आले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, आणि ती सुद्धा वाळवंटात झालेली आहे. पहा, आपण जर त्याचा उल्लेख बघितला तर वाळवंटाची निवड नामदेवरायांनी केलेली आहे. कारण अनेक संतांच्या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा उल्लेख आढळतो की वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग. म्हणजे अनेक अभंगांमध्ये वाळवंटाचा उल्लेख आलेला आहे किंवा पायरीचा उल्लेख आलेला आहे, पण मंदिराचा नाही. म्हणजेच याचा अर्थ आपल्या संतांना सुद्धा मंदिरापर्यंत जाण्याचा अधिकारच नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ह्या संप्रदायाची स्थापना जी आहे ती वाळवंटामध्ये झाली, चंद्रभागेच्या वाळवंटी. आणि मग प्रत्येक एकादशीला तर भेटणं शक्य नव्हतं. मग काय केलं पाहिजे की आपण आषाढी आणि कार्तिकी असं भेटलं पाहिजे, आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. यासाठी आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 वाऱ्या सुरू झाल्या आणि त्या अविरत चालू राहिल्या. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंड आणि आईवडिलांनी वारी केल्याचा सुद्धा आपल्या कथांमध्ये उल्लेख आढळतो. आपल्या काही इतिहासकारांच्या मते ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड की माझी जीवेची आवडी, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पंढरपुरी नेईन गुढी. गुढी म्हणजे ती पताका जी आहे ती. तर मी पंढरपूरला अशा पद्धतीने ही पताका घेऊन जातो, ही माझ्या जीवेची आवडी आहे, म्हणजे मला आवडणारी अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे. म्हणजे याचा उल्लेख त्याही कथांमध्ये त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. पण पालखीची सुरुवात कधी झाली हे सुद्धा आपण जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे जर आपण बघितलं तर तुकोबारायांचं ज्यावेळी देहावसान झालं त्यानंतर त्यांचे पुत्र नारायण बाबा यांनी ठरवलं की आता आपल्याला वारी करायची आहे. म्हणजे वडील तर राहिले नाहीत, पण आपल्याला वारी करायची. पण वारी करायची तर तुकोबाराय सोबत नाहीत. मग आता तुकोबारायांना सोबत घेऊ शकतो आपण, पण ते कोणत्या प्रतिकात्मक पद्धतीने की त्यांच्या ज्या पादुका होत्या त्या आपण पालखीमध्ये ठेवल्या पाहिजे. कारण आपण पाहतो की त्या ज्या पादुका आहेत ते प्रतीक असायचं. जसं म्हणजे रामाच्या नावाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरतानी राज्य केलं, म्हणजे राम स्वतः त्या सिंहासनावर आहे हे प्रतीक मानून भरतानी राज्य चालवलं. त्या पद्धतीने मग नारायण बाबा यांच्या मनामध्ये विचार आला की आपण तुकोबारायांना सोबत ठेवू शकतो. ते कोणत्या पद्धतीने की ह्या पादुका आपण पालखीमध्ये घेतल्या पाहिजे आणि ती पालखी पंढरपूरच्या दिशेने गेली पाहिजे. मग पालखी सजवण्यात आली आणि त्यामध्ये तुकोबारायांच्या त्या पादुका ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या, आणि मग तिथून हा पालखी सोहळा सुरू झाला. म्हणजे वारी अगोदर होती, विना असणं आणि टाळकरी असणं, आणि ती वारी पंढरपूरच्या दिशेने जायची. पण आता पालखी सोहळा सुरू झाला, आणि त्याच पद्धतीने मग ज्ञानेश्वर माऊली यांचा सुद्धा पालखी सोहळा सुरू झाला, आणि हे दोन्ही पालखी
पालखी सोहळे एकामागे एक आता पंढरपूरच्या दिशेने निघू लागले आणि ही जी परंपरा आहे ती आज तागायत कायम आहे आणि पालखी सोहळ्याला आषाढी वारीला आपल्याकडे अत्यंत महत्त्व आहे। ही वारी जी आहे हे पालखी सोहळे जे आहेत ती महाराष्ट्राची परंपरा आहे, ती महाराष्ट्राची अस्मिता आहेत। ह्या जे पालखी सोहळे आहेत ते महाराष्ट्राची ओळख आज बनलेले आहेत आणि ह्या पालखी सोहळ्याचं महत्त्व हे अत्यंत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एक वारी आणि पालखी सोहळा हे वारकरी संप्रदायामधला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तर या ठिकाणी थांबूयात। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी।